होय हळू काढणं का दोन्ही पण काढले का ए नको. आज सकाळ सकाळ निघालो होतो शेतामध्ये. ऊस कापतोय की किती व्यवस्थित आहे शिवांक. ऊसातून कशी बशी वाट काढत आम्ही निघालो होतो आंबे तोडायला. कारण ऊस एवढा सारा कापत असताना पण आम्हाला आंबे तोडायचेच होते आज. पाडाचा आहे का? पाडाचा खायला छान लागतो नाही का? शेतामध्ये आलो खरं, पण आणखी आंब्याला एवढा पाडच लागला नव्हता. आपल्या आंब्याला तर काय आणखी पाड नाही लागला, पण असे कच्चे खाण्यासाठी छान लागतात, मग त्यासाठी काढून घेतले थोडेसे. दुसऱ्या ठिकाणच्या आंब्याला एका पाड लागला होता, मग त्याच्यावर थोडेसे आम्ही आंबे काढून घेतले. होय हळू 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 इट्स ओके काढा. चला आंबे काढा त्यातला. हा काढ. कस काय असतं आंबे काढणं का दोन्ही पण काढले का ए नको ठेव खाली. टाकायचं नको ठेव खाली. ठेव खाली. खरंच आंबे काढणे म्हणावं तेवढी सोपी गोष्ट नाहीये बरं का. कारण आपल्याला एवढंच माहित असते की बाजारामध्ये जायचं, पैसे द्यायचे आणि आंबे घरी घेऊन यायचे आणि खायचं. पण शेतकऱ्यांना माहित असतो कसे आंबे काढायचे. मित्र येणं चक्क थकून गेले होते, मला एकही आंबा व्यवस्थित काढता येत नव्हता. यांना म्हटलं आता तुम्हीच काढा, कारण मला ते काही जमणार नाही. आणि आयुष्यामध्ये ना असे एक्सपिरियन्स घेतले पाहिजेत बरं का. कारण आहे ना, जेव्हापासून मी व्हिडिओ काढायला लागले ना तेव्हापासून असे एक्सपिरियन्स मी एवढे सारे घेतलेत ना, त्यामुळे ना एकदम माइंड पण असं एकदम शांत आणि सेटल झाल्यासारखं वाटायला लागलं. तर स्वयंपाक राहिला होता घरी आल्यावरती, मग इथे आम्ही स्वयंपाकाची तयारी चालू केली होती. तर सासूबाईंनी तर अगोदरच तिखटपुरीचं मळलं होतं, मग चुलीवरतीच ते तळायचं वगैरे चालू होतं. त्यासाठी बाकीची सगळी तयारी करून घेतली. सगळं बाहेर आणून ठेवलं होतं. मग ती काढायला लय बारक आहे, मग आणू का? छोटा आणते मग. छोटा आणते. तर आता तिखट पुऱ्या चुलीवरच्या खायला किती भारी लागतात ना. पण माझ्या हे काही नशिबी नसणार आहे आज, कारण माझी चतुर्थी आहे. मग त्यासाठी जे बाकीचे आहेत त्यांच्यासाठी छान अशा तिखट पुऱ्या वगैरे आम्ही करून घेतल्या. आणि आमच्या सासूबाईच्या हातचा स्वयंपाक खरंच खायला एवढा भारी आणि टेस्टी असा लागतो ना. आता तिखट पुऱ्या त्यांनी चुलीवरती केल्या होत्या, मग त्यांना बेसन पण करणार होत्या. म्हटलं चला तुमच्या हातची ना रेसिपी आज मी ना शेअर करते की तुम्ही कसं बेसन बनवता वगैरे. मग त्यांचं इकडं होतंय का नाही तोपर्यंत म्हटलं अगोदर माझी ना खिचडी बनवून घेऊयात. बाकीच्यांसाठी खिचडी करायची असेल ना तर मी त्यामध्ये बटाटा वगैरे टाकते, पण माझ्या एकटीसाठी करायची म्हटलं कशाला एवढं आपदत बसायचं. त्यासाठी ना सिंपल कढईमध्ये मी तूप टाकून घेतलं आणि मिरची बारीक करून घेतली होती, कारण मला आज झणझणीत खायची खूप इच्छा झाली होती. मग मिरची व्यवस्थित परतून घेतली आणि ना अशी मिरची कुटून टाकली ना एकदम बारीक करून, तरच खिचडी अशी एकदम झणझणीत वगैरे बनते. मग तो रात्री शाबू भिजत घातला होता, त्यामध्ये थोडीशी शेंगदाण्याचा कूट मिक्स केला आणि छान अशी खिचडी परतून घेतली. आणि खरं सांगायचं तर ज्यावेळेस उपवास नसेल त्यावेळेस खिचडी एवढी खाऊ वाटते, पण उपवासाच्या दिवशी ना खिचडी खायची अजिबात इच्छा होत नसते. बरोबर कशी बशी खिचडी अशी घशामध्ये घालावी लागते, कारण माझ्या बाबतीत तर खूप तसं होतं, कारण मला त्या दिवशी ॲसिडिटी खूप होते. आता आतमध्ये मी खिचडी बनवून घेते तोपर्यंत काकूंनी तर कांदा वगैरे चिरून पण घेतला होता. आणि काकू येत ना बेसन एवढं छान असं करतात ना, एकदम हटवून वगैरे, म्हणजे पाणी टाकून अगोदर पाणी टाकतात, नंतर त्यामध्ये ते सगळं पीठ वगैरे टाकून हटवून घेतात. आता जुन्या लोकांच्या रेसिपी जरा वेगळ्याच असतात ना, छान बनवतात आणि टेस्टी पण बनवतात. कांदा एवढा लाल लाल नाही केला तर चव येत नाही ना कांद्याला. चांगला लाल केला म्हणजे कांदा दिसत पण नाही परत बेसन. ह्यात काय काय टाकलंय? हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर. तर यामध्ये अगोदर काकूंनी ना तेलामध्ये कांदा छान असा परतून घेतला होता. नंतर आहे ना लसूण, मिरची, त्यासोबतच कोथिंबीर, जिरी वगैरे त्याचा कूट करून तो पण परतून घेतला आणि त्यामध्ये पाणी मिक्स केलं. आता याला व्यवस्थित अशी उकळी आणून दिली आणि त्यामध्ये ना असं चाळून घेतलेलं बेसन असं व्यवस्थित एका हाताने टाकून आहे ना
ते हटून घेतलं आणि हे बेसन खायला ना एवढं छान असं लागतं ना. आता हे सगळं हटून घेतलं ना, नंतर ते थोडंसं असं चुटचुटू द्यायचं, म्हणजे असं चुटचुटल्यावरती म्हणतात की बेसन व्यवस्थित शिजलं वगैरे. आणि ह्यामध्ये ना एकदम असा धुराचा वगैरे स्मेल लागलेला असतो, त्यामुळं तर आणखीनच टेस्ट लागतं. आता काही म्हणा, शहरातल्या लोकांना आहे ना चुलीवरची खायला ना काही मज्जा वेगळीच असते, कारण त्यांना रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलेला असतं. असं वेगळं काहीतरी खायला भेटलं ना छान असं वाटून जातं. तर छान असं बेसन रेडी झालं होतं. माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं होतं, पण मी काही खाऊ शकत नव्हते कारण माझी आज चतुर्थी होती. आणि हे बघा, संध्याकाळी एवढं छान अशी हवा सुटली होती ना बाहेर, आणि कितीही उशीर झाला, 6-7 वाजले तर बाहेर नुसतं एकदम कडक असं ऊन असते. बाहेर कसलीच जायची. 8 वाजल्यापासून जे ऊन असते गावाकडे, संध्याकाळी 7 वाजलं तरी बाहेर कडक ऊन असते. अशी इच्छाच होत नाही बाहेर जायची कसली सुद्धा. आणि हे बघा, मुलांचं काय खेळायचं चालू आता इकडे. राघव खाली उतर की, खेळ की. तसं का बसलाय? खेळायचं नाही तुला? खेळ ना मग. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आजसाठी एवढंच. बाय.